मला वाटलं होतं मामाच्या गोव्याला जाऊया या चित्रपटाचं काही खरं नाही, पण ह्या चित्रपटाने खरंच मला सरप्राईज केलं. दिस इज इट. हो, हे तेच आहे जे मला कुठल्याही एखाद्या मराठी कॉमेडी चित्रपटाकडून अपेक्षित असतं. मला चित्रपट खूप जास्त आवडलाय. चित्रपटाची कॉमेडी ही भन्नाट पद्धतीने वर्क करते. जर तुम्हाला कुशा, बाबा, संत्या आणि विजूची केमिस्ट्री माहिती असेल तर तुम्ही हा चित्रपट खूप जास्त एन्जॉय करता. चित्रपटाला प्रॉपर कथा दिली आणि ती खऱ्या अर्थाने वर्क करते. या चित्रपटाची खरी ताकद ही तिघ आहेत. या तिघांनी अक्षरशः चित्रपटभर पूर्णपणे गोंधळ घातलाय. चित्रपटात ट्विस्ट देण्याचा प्रयत्न केलाय, पण तो माझ्यासाठी वर्क करत नाही. चित्रपटाचा स्क्रीन प्ले हा अप अँड डाऊन आहे, जो कधी चालतो कधी चालत. पण या सगळ्यांनी चित्रपटाला काही फरक पडत. चित्रपटात बऱ्याचशा मराठी चित्रपटांचे रेफरन्स आहेत. त्यात विशेष म्हणजे मकरंद अनासपुरे यांच्या पात्राला जे काही संवाद दिलेत ना, ते खरंच कमाल आहेत. तिथेच आपल्याला लेखकाकडे असलेले क्रिएटिव्हिटी कळते. चित्रपटाचा लिखाण खूप भारी झाले, त्यामुळे चित्रपट हा कुठेच निराश करत नाही. पोलीस स्टेशन मधला सीन हा चित्रपटातला माझ्यासाठी पीक होता. चित्रपटाचा क्लायमॅक्स बघून आपल्याला प्रियदर्शनची आठवण येते. एक गोष्ट आवर्जून आणि विशेष करून बोलावी वाटते की ती म्हणजे डोंट अंडर एस्टिमेट द रायटिंग ऑफ विजू माने. संत्या, बाबा, कुशा या तिघांनी अक्षरशः चित्रपट गिळलाय. आणि यावेळी चित्रपटातलं सरप्राईज एलिमेंट माझ्यासाठी होतं ते म्हणजे अंकुश चौधरी. लिटरली त्यांच्या अभिनयाने सुद्धा चित्रपटाला 4 चांद लागले. मागच्याच आठवड्यात प्रदर्शित झालेलं भूतम वहमला जे करता आलं नाही ते या चित्रपटाने करून दाखवलं. चित्रपट पूर्णपणे मी खूप जास्त एन्जॉय केला. त्यासाठी या चित्रपटाला माझ्याकडून 5 पैकी 4 स्टार. एकंदर काय तर लक्षवेधी कथा, दमदार दिग्दर्शन आणि भन्नाट अभिनय या चित्रपटाला एक वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतात.